समाज माध्यमांवरती पोस्ट केल्या जायच्या, तर तुमच्या पुरताच मर्यादित होता की संपूर्ण बीएमसी करता? नाही, खरं म्हणजे महापौरांपुरतंच मर्यादित असतं. आणि जे महापौरांच्या जे डिपार्टमेंट आहे प्रसिद्धीचं, खरं म्हणजे या सगळ्यांना वेगवेगळ्या कामात गुंतवून फक्त रीलच्या माध्यमातून महापौरांना प्रसिद्धी होऊ दे. ह्यांना कशाला ठेवायचे मग? ह्यांचे पगार द्या, रील जे कोण प्रसिद्धी माध्यम बनवणार आहेत त्यांना पैसे द्या. म्हणजे ज्या कामासाठी नेमलं आहे ते जर डिपार्टमेंट कामच करत नसेल तर मग आपल्या माध्यमातून आयुक्तांना विनंती आहे, यांना काढून घ्या, ते डिपार्टमेंट रिकामी करा आणि तुमच्याकडे घ्या. कारण महापौरांच्या प्रसिद्धीला वेगळे पैसे, हे त्या डिपार्टमेंटची लोक आहेत, त्या डिपार्टमेंटचं ते काम नाही करणार. म्हणजे प्रसिद्धी म्हणजे काय? महापौर कुठे चालले आहेत, महापौर कुठेतरी बसले आहेत, महापौर कुठेतरी अशा बघतायत, ही म्हणजे प्रसिद्धी. महापौर गावाला गेलेत, ठीक आहे, त्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या असू शकतात आणि असल्या पाहिजे. परंतु हा आमचा PRO डिपार्टमेंट कसल्या प्रसिद्धी देत आहेत? त्या प्रसिद्धीचं तुम्हाला कळतंय का? एक मुंबईचा मानाचं पद आहे महापौर, त्या महापौर पदाची विटंबना चालली आहे असं म्हणायला हरकत नाही. ताई, आपण वरिष्ठ त्याच्या आधी देखील 50,000चे त्यांना सेपरेट PA हवे होते, त्यावेळी देखील असाच प्रस्ताव समोर आला आणि तो प्रस्ताव देखील नंतर काही झालं नाही कारण विरोधकांनी टीका केली. नेमकं हे सातत्याने सुरू आहे, त्यावर काय तुमची प्रतिक्रिया? नाही, मुळामध्ये PRO डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे. आयुक्तांची काही माणसं मागून घेतली आहेत, कर्मचारी 11 कर्मचारी आहेत, 3 काय 4 सिक्युरिटी आहेत, 3 गाड्या आहेत. हा तामझाम असलाच पाहिजे. माझ्या वेळेला मी फॅमिली गाडी नाकारली होती, मला फॅमिली गाडी नव्हती, त्यामुळे माझ्या फॅमिली गाडीबरोबर जाणारा सिक्युरिटी, तो लागणारा ड्रायव्हर, 2 का 3 ड्रायव्हर लागतात, हे सगळं मी माफ केलं होतं. माझं मानधन ते सगळं मुंबईकरांना दिलं होतं. या सगळ्या गोष्टीला फाट मारून उलट दात्याची भूमिका असली पाहिजे महापौरांची, तर ही घेत्याची भूमिका आहे. द्या द्या. ताई, 2 महत्त्वाचे प्रस्ताव महापालिकेत मंजूर झाले आणि ते मध्यरात्री मंजूर झाले. एक म्हणजे बेस्टच्या खासगीकरणाचा PPP तत्वावरती विकासाचा प्रस्ताव आणि दुसरा म्हणजे फुटबॉल ग्राउंड, जे आदित्य ठाकरेंनी प्रचंड विरोध केलेला आहे आणि कोर्टात हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना याचा प्रस्ताव मंजूर. खरं म्हणजे फार चुकीचं घडलंय. कुठलंही प्रकरण जेव्हा न्याय प्रविष्ट राहतं तर त्या न्यायप्रविष्टाचा विषय रिफर बॅक करावा लागतो, करायचा असतो. परंतु ह्यांच्या धाडस एवढं वाढलं आहे की आम्ही काहीही केलं तरी आम्हाला वाचवणारे दिल्लीश्वर आहेत. या मोठ्या धाडसावर कुठलंही महापालिकेत धाडस होतं आहे. मुळात माझा पण प्रश्न आहे, मुख्यमंत्री, शिस्तबद्ध मुख्यमंत्री, त्यांना तरी हे आवडतंय का की त्यांचाही सपोर्ट आहे? मग आता फुटबॉल ग्राउंड बाबतीत नेमका तुम्ही काय भूमिका घेणार? आम्ही कोर्टाकडे न्याय मागितलाय आणि कोर्ट या मुंबईत ओपन पेस अशा कोणाच्याही बंदिस्त करून कोणाच्याही घशात जाऊ देणार नाही, ही आम्हाला कोर्टावरती खात्री आहे आणि आम्ही त्याचा पाठपुरावा करणार. बेस्टच्या खासगीकरणाचा प्रस्ताव सुद्धा मंजूर झाला, त्याला पाठिंबा आहे, त्याच्या बाबतीत भूमिका काय? बेस्टच्या 22 डेपो 60 वर्षासाठी निव्वळ आणि निव्वळ मॉल बांधा, हे करा ते करा आणि पैसा जनरेट करा. तो जनरेट झालेला पैसा मग आम्ही त्यांचे ग्रॅज्युटी देणार आहोत. आम्ही त्यांचं तसं बघायला तर BSTच्या बाबत राहुल शेवाळे असताना त्यांनी कर्ज रोखाणी पैसे दिले होते स्टँडिंग. यशोधर फणसे जेव्हा आले 100 कोटी हे अनुदान स्वरूपात आम्ही दिले, ते 1000 कोटीपर्यंत अनुदान स्वरूपात नेले. आता यांचं असं झालं आहे, जी काही तिजोरी उघडेल ती फक्त आणि फक्त आमच्या म्हणजे स्वतःच्या महापौर असतील बाकी ह्या सेवेसाठीच असेल, नागरिकांच्या सेवेसाठी इथे काही नसेल. बरं, तो प्रस्ताव आणताना सविस्तर प्रस्ताव आणायला पाहिजे होता. हे डेपो
आपण लीज 60 वर्षाची